मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या निवासस्थानी राज ठाकरेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन। उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर गणपतीची आरती। गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पा विराजमान। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहकुटुंब लाडक्या बाप्पांची आरती, ढोल ताशांचा गजर आणि बाप्पा मोरयाचा जयघोष। लालबागच्या राजाच्या आरतीसाठी लोटला गणेश भक्तांचा महासागर। पहाटेपासूनच लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी लोटली गर्दी। मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळख असलेल्या JSB गणपतीची दिमाखात प्राणप्रतिष्ठा। यंदा गणरायाला 69 किलो सोनं आणि 365 किलो चांदीची आभूषणं। भाऊरंगारी गणपती मंडळामध्ये थाटामाटात लाडक्या बाप्पांची आरती। ढोल ताशांच्या गजरात भाऊरंगारी गणपती मंडळाचा परिसर दुमदुमला। पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीचा जल्लोष। पुण्यात सर्वत्र ढोल ताशांचा गजर आणि बाप्पा मोरयाचा जयघोष। मनोज जरांगेंना आझाद मैदानात 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी। अटी शर्तींसह पोलिसांकडून परवानगी। सर्व नियमांचं पालन करणार, बेमुदत आंदोलन 1 दिवसांचं नसणार। आंदोलनाच्या परवानगीवर मनोज जरांगेंचं वक्तव्य। तिथं इतके लोक जमले लाखात। आज माझ्यासोबत आणखीन आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना IBN लोकमतच्या माध्यमातून प्रामाणिक विनंती करतो। ऐकत असाल तुम्ही IBN लोकमत आत्ता हे शब्द मी पहिल्यांदा द्यायला लागलो। आणखीनही तुमच्या हातातून गेलं नाही। मराठे तुम्ही तुमच्या मनासारखे करू शकता। तुम्ही मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर ओढून घेऊ नका। आणखीन संधी गेली नाही। 20-30 लाख आत्ता आहेत, संध्याकाळपर्यंत करोडात जाऊ शकते ते लोक। तुमच्या हातातून संधी गेलेली नाही। वेटी समाजाला धरू नका। आणखी सुद्धा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन आता ही IBN लोकांच्या माध्यमातून शब्द देतो, आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा। मराठा नाराजीची लाट तुमच्या विरोधात उसळू देऊ नका। तुम्हाला आणखीन पुन्हा IBN लोकमतच्या माध्यमातून तोच शब्द वापरतो, संधी आली तुम्हाला समाजाचं काम करून दाखवायची, गरीब मराठ्यांची काम करून दाखवायची। त्या समाजाला तळपू नका, तळतळायला लावू नका, त्याचा छळ करू नका। तो मागतोय कायदेशीर त्याची मागणी। मराठा आणि कुणबी एक आहे, गॅजेटेर मागतोय, सगळ्याची अंमलबजावणी मागतोय, तर देऊन टाका। मराठ्यांचे मन जिंका। हो मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचन। फडणवीस साहेब पुन्हा एकदा सांगतो, मराठ्यांचे मन जिंका। आणखीन बी आमची भावना तुमच्याविषयी चांगली आहे आणि चांगली होती, म्हणून मराठ्यांनी तुम्हाला सत्ता दिलेली। बरं, हा सल्ला आहे का त्यांना काय म्हणायचं याला विनंती आहे? विनंती केली IBN लोकमतच्या माध्यमातून आणि सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं। आम्ही आडमुठे नाही येत, आम्हाला राजकारण नाही करायचं। आम्हाला लोक महत्वाचे, जात महत्वाचे, लेकरं महत्वाचे, तर आरक्षण महत्वाचे। लोक जिंकायला संधी आली, जिंका। ही जर संधी जिंकली नाही, तुम्ही राजकीय करिअर संपलं तेवढं तुम्ही लक्षात ठेवा। तुम्हाला वाटतं सत्ता आहे राहील, पण नंतर कवाच येणार नाही। मन जिंका आणि हे लोकांचा, मराठ्यांचा, गरिबाचा सन्मान करा, अपमान करू नका। पाटील, ही सुरुवात आहे। आणखी मुंबई 6 किलोमीटर आलो आपण। 6 किलोमीटर आलो आपण आताशी। 6 मुंबई जायचं ते आता होईल। आम्ही तर जाणारच 29ला
कायद्याचे सगळ्या नियमाचं पालन करून आमरण उपोषण 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता होणार आहे. पुन्हा पुन्हा तेच सांगतो, गरीब मराठी करोडो मुंबईला यायले. फडणवीस साहेब तुम्हाला संधी आली, संधीचं सोनं करा, मराठ्यांचे मन जिंका, मराठ्यांचा आता अपमान करू नका. नसता राजकीय तुमच्या आमदारासहित खासदारासहित तुमचं सुद्धा राजकीय करिअर आजपासून आमदाराचं असं समजा. नसता मन जिंकून मोकळे व्हा. पाटील साहेब, आंदोलनाची ती सभा आठवते का तुम्हाला 29 तारखेची? याच खुटा चौकात घेतलं. हो, पॅक होते, शाही रोड पॅक. तुम्ही या सभेमध्ये एक डायलॉग म्हटला होता, यार चला म्हणा. तुम्ही तुमच्या पत्नीला संबोधून एक डायलॉग म्हटला होता, आलो तर तू आ, मेलो तर समाजाचा. आता पण सांगितलं, तीच भावना. आता पण सांगितलं, आता पण भेटले तिथं औक्षण करायला आलो. आता पण सांगितलं समाजासाठी चाललोय. असं मरण समाजासाठी आलं तर कुणाला दोष नाही द्यायचा. कोणाच्या लेकराला नाही, काय नाही, काय नाही. आपल्या समाज, आपले लेकरं आहेत, आपलं कुटुंब आहे, आपला परिवार आहे, त्यांच्यासाठी लढायला चाललोय. कोणावर नाराज नाही व्हायचं. समाजासाठी जर वीर मरण आलं, त्याच्यासारखं मरण नाही. काळजी करायची नाही. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी, देवदेवतांच्या पाठीशी तुमच्या आशीर्वाद आहे. कामं करून पोट भरता येईल, कोणाला दोष द्यायचा नाही. मैदानात गेल्यावर आपली जिंकणारी जात आहे किंवा मरून येणारी जात आहे. समाजासाठी आपलं कुटुंब समाजासाठी समाजाच्या पायावर ठेवलं. नाराज व्हायचं नाही. माझी मुलगी म्हणली समाजाला आरक्षणाची गरज आहे, या बारीनं आरक्षण घेऊन येईन म्हणलं, बाळा आम्ही आरक्षण घेऊन येईन. पाटील साहेब, भावनिक होत आहे तुम्ही मुलीचं नाव घेतलं. आणि काय असतं, किती त्यांनी पण मोठं मन करावं. बाप चाललाय, उपोषणाने शरीरात काय राहिलं नाही, मरणार आहे सगळ्याला माहिती आहे. कारण तेवढी शारीरिक ताकद नाही, शरीर घायल झालेलं आहे. तरी पण लेकरं पण म्हणले की समाजाला आरक्षण लय गरजेचं आहे, आता मात्र आणा. म्हणून ते एक आनंद पण वाटतो त्यांच्या शब्दाचा, शूरवीरता पण वाटते त्याच्यात, की समोर एवढं संकट सरकारने उभा केलेलं असं आनंदाश्रू म्हणायचे का? लेकरं सुद्धा, कुटुंबाचा सुद्धा पाठिंबा आहे मोठ्या दिलाने. आनंदाश्रू. कुटुंब सुद्धा बळ देत आहे, शब्द वापरत आहे. समाजाच्या पोराबाळांचं, लेकराबाळांचं कल्याण करायसाठी आरक्षण मात्र आणायचं. शब्द दिला, हो आरक्षण ह्यावेळेस आपण घेणार. समाजाला एक शब्द वापरला होता, आता बसायचे दिवस नाहीत घरी. जात संकटात सापडली तर हारायला लागली, कामधंदे सोडून द्यायचे असतात बाबा. एकदा जर जात मोडली, कोणी कोणाचं नसतं. लेकरं जर वायाला गेले, नोकऱ्या नाही लागल्या, काय नाही झाले, तर व्यसनी जर बनले, संसार बरबाद होतो. म्हणून घराच्या बाहेर पडा. अशी संधी पुन्हा नाही येणार. अंतिम टप्पा आहे, निर्णायक टप्प्यावर आंदोलन द्यावं लागतं सरकारला. आता फक्त तुम्ही घराच्या बाहेर पडा. काय लाट उसळली, गर्व वाटावाशी असा समाज होणे नाही राज्यात, देशात नाही होणं. बोलणं सोपं असतं बोल. तुम्ही मीडियावाले रोज कव्हर करता, उभा आयुष्य तुम्ही समाजात घातलंय, राजकीय सभात घातले. असं होत नाही शक्यतो. एका हाकीवर आतापर्यंत 25-30 लाख लोक येणार असतात. आणखी 2 दिवस जायचे, करोडो लोक येणार असले. याच्यासारखी एकजूट मर्दांनी असू शकत नाही. मागं राहिले लोक सुद्धा मागची बाजू सांभाळायला लागले, आम्हाला त्रास दिला. आणि चाललेले आरक्षणासाठी चालले. जेव्हा वाटावा, गर्व वाटावा असा समाज आहे. 100% त्यांनी कामं सोडलेत, नोकऱ्या सोडल्यात, व्यवसाय सोडले. ह्यावेळेस मात्र विजय समाजाला द्यायचा म्हणजे द्यायचा. देवेंद्र फडणवीस गोळ्या जरी घातल्या आणि सगळ्याला जरी घातल्या तरी आम्ही मरायला तयार आहे, पण आता मागं हटायला तयार नाही. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना प्रामाणिकपणे सांगतो, गोरगरीब मराठ्यांचे लेकर आहेत, वेदना आहेत, आरक्षण गरजेचं आहे. हट्ट सोडा मराठा देशाचा. मराठ्यांचा अपमान करायचा, हट्ट सोडा. मराठा संपवायचा आहे तुम्हाला, आपण हट्ट सोडा. मराठ्यांच्या मनं जिंका आणि आलेल्या लोकांना त्यांचा सन्मान करा.
आणि सन्मानाने यांना आरक्षण द्या. या लोकांच्या मनात जर जिंकले मरेपर्यंत तुमचा उपकार विसरणार नाही आणि तुम्हाला कधी पडू पण देणार नाही. मित्रत्वाची भूमिका निभावायला मराठा समाज हा देशाच्या पातळीवर खूप इमानदार समाज आहे. याचा मात्र आता अपमान करू नका. नसता राज्यात तुमचे आमदार खासदार मंत्र्याचे काही खरं नाही. तुम्हाला वाटत असेल बहुमत आलं, पुन्हा कधी खुल्ली होऊ देणार नाहीत, कधी गुलालही लागू देणार नाही. लांबचा पण जरा भविष्याचा विचार करून बघा. एवढ्या लोकांचा आणि एवढ्या समाजाचा जर अपमान झाला तर तुमचं राजकीय करिअर खाक झालं म्हणून समजा. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, हात जोडून विनंती करून सांगतो, या चौकात आज 2 वर्ष झालेत हक दिलेली आणि आम्ही विनंत्या करतो, पाया पडतो. आज पुन्हा एकदा विनंती आहे, समाजाच्या मनात जिंका, त्याचा सन्मान करा.